महाराष्ट्रामध्ये तब्बल 15 महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटलेली आहे। मुंबईत भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढवणार आहे। जळगावमध्ये भाजप 46 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे। तर जळगावमध्ये राष्ट्रवादी 6 जागा लढवणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। तर तिकडे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असून दोन्ही राष्ट्रवादींच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आता समोर आलाय। राष्ट्रवादीला 110, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 50 जागा तर इतर घटक पक्षांसाठी 5 जागा सोडल्या जाणार आहे। जिथे ज्या पक्षाचे उमेदवार जास्त तिथे त्या पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याची माहिती आहे। तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणारे राष्ट्रवादीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील समोर आलेला आहे। मित्रपक्षांना देखील आता या फॉर्म्युल्यामध्ये जागा सोडल्या जात आहेत। राष्ट्रवादीला 110, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 50 जागा सोडल्या जात आहेत। तर पुण्यातील हा जागा वाटपाचा फॉर्म्युला आपण पाहतोय। दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र लढणार आहे। इतर घटक पक्षांना सुद्धा 5 जागा सोडण्यात आल्या। पुण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला भारतीय जनता पक्षाने मोठा धक्का दिला। सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। आमदार बापूसाहेब पठारेंचा मुलगा सुरेंद्र पठारे आणि सुरेंद्र पठारेंसह पत्नी ऐश्वर्या पठारे यांनी उमेदवारी अर्ज भरला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।